नमस्कार, मी शामराव मोकाशी. सर्व मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला लगेच शेअर करा. पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा. आता परमिट राज आपल्याला खतम करायचं आहे. ओला कोला बेकायदेशीर आहेत. पर्यटक परवान्याचा स्थानिक व्यवसाय ज्या गाड्या करतात त्याही बेकायदेशीर करतात आणि हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. रिक्षा टॅक्सीला शासन भाडं ठरवून देतं आणि प्रत्येकानं ज्याला रिक्षा टॅक्सीचं परमिट काढायचं आहे, तुम्हाला बिल्ले काढायचे आहेत तरी RTOला जाऊन तुम्ही बिल्ले काढू शकता. रिक्षाचं परमिट काढा, टॅक्सीचं परमिट काढा, टॅक्सीचं 4 सीटचं काढा, 6 सीटचं काढा, कूल कॅबचं काढा आणि मीटरनं व्यवसाय करा. मीटरनं व्यवसाय करा. आपापल्या वाहनांचे पेपर अपडेट ठेवा. ऑनलाईनला सगळे दंड हे जुडलेले आहेत. हवालदाराने एक फोटो काढला की गाडी पकडली की मग 10-15 हजार रुपये फाईन येतो, हेही लक्षात ठेवा. पण मीटरनं व्यवसाय मात्र करा. आणि रिक्षाला हे 3 सीटचंच प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असते. 4थी सीट बसवता येत नाही. आणि तुम्ही मीटरनं जर व्यवसाय केला तर तुम्हाला त्याच्यात मोठं यश लाभणार आहे, हे बी लक्षात ठेवा. आता महागाई एवढी झालेली आहे आणि रिक्षा टॅक्सी चालकानं जर प्रामाणिकपणानं व्यवसाय केला तर 1000 रुपये बचू शकणार आहेत, बचवले पाहिजेत. महिना 30,000 रुपये जर माणसानं कमवलं तरच त्याचा प्रपंचाचा गाडा हा चालणार आहे. ह्या महागाईच्या काळात मेहनत तर करावीच लागणार आहे. पण मीटरनं व्यवसाय करा. 3च प्रवासी बसवा आणि प्रवाशांनीसुद्धा भाडं पूर्णांकात द्यायचं असतं. म्हणजे समजा 41 रुपये 50 पैसे झाले तर त्यांनी 42 रुपये द्यायचे असतात आणि प्रवासी देतात. पण भाडी नाकारू नका. आपल्या गाडीची कंडिशन चांगली ठेवा. गळ्यात आयडेंटिटी कोड जो आहे त्याला काही ठिकाणी पिवळं ओळखपत्र म्हणतात, कोणी येलो ओळखपत्र म्हणतात आणि ते RTOमध्ये 50 रुपयाला मिळतं. ते काढा आणि गळ्याला किंवा खिशाला तुमच्या सोयीनुसार लॅमिनेशन करून लावा. वाहनाचे पेपर अपडेट ठेवा. ज्यांना रिक्षा टॅक्सीच्या परवान्याची गरज आहे, स्वतः व्यवसाय करायचा आहे, स्वतः गाडी चालवायची आहे, त्यांनी जरूर रिक्षा टॅक्सीचं परमिट करा. अनेक लोक म्हणतात की परमिट बंद झाली पाहिजेत, परमिट बंद झाली पाहिजेत. कशासाठी परमिट बंद झाली पाहिजेत? काळा बाजार करण्यासाठी? गोरगरीब रिक्षा चालवून व्यवसाय करतं आहे, आपला प्रपंच चालवतं आहे, कामं नाहीत, धंदे नाहीत. परमिट आता लवकर बंद होत नाहीत. परमिट बंद लवकर होणार बी नाहीत. ही परमिटच खुल्लीच कशी? हे परमिट राज इथं आहे, इथं माफियागिरी आहे. जे बंद करा म्हणतात तेच रिक्षाची परमिटं काळा बाजाराने विकतात, बँका पतपेढ्यांना हाताना धरून. ह्यांचाच जोरात व्यवसाय चाललेला असतो आणि रिक्षावाल्याला काय बी मग सांगायचं, बाईक टॅक्सी आली ना आता रिक्षावाल्याचं वाटोळं झालं. अशा बाईक टॅक्सी आली तर रिक्षावाल्याला काही फरक पडत नाही. फक्त रिक्षावाल्यानं मीटरनं व्यवसाय करा. काही कुणाचंच ऐकायचं नाही. काय आपल्याला पैसे कमवायचे आहेत ना, आहे ना.